नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एका विभागातनी दोन विभागातनी तर तब्बल जे विद्यार्थी मित्रांनो 18 सरकारी विभागामध्ये भरती या ठिकाणी चालू आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 17,000 प्लस जागांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये अशा विविध विभागामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे। आणि यामध्ये जर तुम्ही 10वी पास असाल तर फॉर्म भरता येणार आहे, 12वी पास असाल तर फॉर्म भरता येणार आहे, ग्रॅज्युएशन झालं असेल तर फॉर्म भरता येणार आहे, ITI वगैरे झाला असेल तर फॉर्म भरता येणार आहे। पगार सुद्धा 30 ते 40 हजार रुपयाच्या महिन्या आसपास आपल्याला या ठिकाणी पगार भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी वॅकन्सी आहे तर ते तुम्हाला सांगून देतो, राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळामध्ये 85 जागांसाठी भरती चालू आहे। पात्रता अभियांत्रिकी पदवी मागितली आहे, शेवटची तारीख 8 जून 2026 आहे। आणि त्याचबरोबर इंडियन नेव्हीमध्ये 15 जागांसाठी भरती निघाली आहे। अभियांत्रिकी पदवी यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे आणि अंतिम जी तारीख आहे 1 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर कोल इंडिया लिमिटेडमध्ये 600 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदवी MSc MTech लागणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे 11 जून 2026 शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा इंडियन आर्मीमध्ये 190 जागांसाठी भरती चालू आहे, यामध्ये फक्त 10वी पास ठेवण्यात आला आहे। शेवटची तारीख यामध्ये 31 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर महानदी कोलफील्ड लिमिटेडमध्ये 500 जागांसाठी भरती चालू आहे। पात्रता अभियांत्रिकी पदवी ITI मागितला आहे, शेवटची तारीख 28 मे 2026 आहे। त्याचबरोबर जे त्यानंतर जर पाहिला आधार CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडमध्ये 300 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास किंवा 12वी पास किंवा ITI लागणार आहे, शेवटची तारीख 20 मे 2026 आहे। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगमध्ये 552 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन मागितला आहे आणि शेवटची तारीख 14 मे 2026 आहे। त्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघालेली आहे 317 जागांसाठी आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास आहे। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता आणि शेवटली जी तारीख आहे 28 मे 2026 शेवटची तारीख आहे। त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 60 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर पदवी मागितलेला आहे, त्याचबरोबर पदवीधर पदव्युत्तर पदवी मागितली आहे, शेवटची तारीख 20 मे 2026 आहे। त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 1865 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर मागितला आहे, त्याचबरोबर यामध्ये शेवटची जी तारीख आहे 19 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। त्यानंतर जर आपण पाहिला आदिवासी विकास विभागमध्ये चौकीदारचं पद आहे, चौकीदार आदिवासी विकास विभागमध्ये चौकीदार वॉचमॅनची भरती चालू आहे। तर 10वी पास यामध्ये मागितलं आहे, 416 जागा यामध्ये आहे आणि शेवटली जी तारीख आहे 15 मे 2026 फॉर्म 18 मे 2026 शेवटची तारीख आहे। आणि गड्ड संवर्गातलं पद आहे, सरळ सेवेने हे भरती घेतलं जातं आदिवासी विकास विभाग चौकीदारची। तर यामध्ये पगार जो भेटणार आहे 15,000 ते 47,600 दरम्यान आपल्याला पगार भेटणार आहे। त्यानंतरचं जे पद आहे तर ते स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 731 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास मागितला आहे, शेवटची जी तारीख आहे 15 मे 2026 शेवटची तारीख आहे। त्यानंतर राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 188 जागांसाठी भरती चालू आहे आणि शेवटची तारीख 12 मे 2026 आहे। त्याचबरोबर मिकॉन लिमिटेडमध्ये 103 जागांसाठी भरती चालू आहे, शेवटची तारीख 11 मे 2026 आहे। त्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 250 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये तुम्ही बघू शकता 17 मे 2026 शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 84 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर शेवटची जी तारीख आहे 14 मे 2026 शेवटची तारीख आहे। त्यानंतर चलन नोट मुद्रणालय नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती चालू आहे। शेवटली जी तारीख आहे 19 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चलन नोट मुद्रणालय नाशिक 534 जागांसाठी भरती चालू आहे। 10वी पास यामध्ये मागितला, ITI मागितला आहे, डिप्लोमा मागितला आहे आणि शेवटची तारीख 19 मे 2026 आहे। त्याचबरोबर साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये 1055 जागांसाठी भरती चालू आहे। पात्रता अभियांत्रिकी पदवी लागणार आहे आणि शेवटची तारीख 14 मे 2026 आहे। ठीक आहे, तर एवढे काही शैक्षणिक पात्रता आहे। आणि त्याचबरोबर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती चालू आहे 9,195 जागांसाठी 10वी पास यामध्ये मागितला आहे। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। 19 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर मी तुम्हाला सर्व या ठिकाणी जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
तर बघू शकता राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात 85 जागांसाठी भरती चालू आहे. शेवटची तारीख 8 जून 2026 आहे. इंडियन नेव्हीमध्ये 15 जागांसाठी भरती चालू आहे. 1 जून 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. कोल इंडिया लिमिटेड 600 पदांसाठी भरती चालू आहे. पात्रता अभियांत्रिकी पदवी MSc MTech आणि शेवटची तारीख 11 जून 2026 आहे. त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅलीमध्ये 190 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास यामध्ये फक्त ठेवण्यात आला आहे आणि 31 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर इंडियन आर्मीमध्ये 190 जागांसाठी भरती झाला आहे. 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर महानदी कोलफिल्ड लिमिटेडमध्ये 500 जागांसाठी भरती झाला आहे. अभियांत्रिकी पदवी यामध्ये मागितला आहे आणि शेवटची तारीख 28 मे 2026 आहे. त्यानंतर बघू शकता आधार CSCE गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडमध्ये 300 जागांसाठी भरती झालो आहे. पात्रता 10वी पास आणि 12वी पास मागितला ITI मागितला आहे. 20 मे 2026 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगमध्ये 552 जागांसाठी भरती झाला आहे आणि शेवटली जी तारीख आहे तर ते या ठिकाणी बघू शकता 14 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं पात्रता जे हे पदवीधर या ठिकाणी मागितलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळची भरती चालू आहे. महाराष्ट्र 317 जागांसाठी भरती चालू आहे. तर यामध्ये फक्त 12वी पास यामध्ये मागितलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये जे 28 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारासाठी ही निघालेली आहे. त्याचबरोबर बघू शकता भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये 60 जागांसाठी भरती चालू आहे. 20 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पदवीधर मागितला आहे. त्यानंतर आदिवासी विकास विभागमध्ये महाराष्ट्र 416 जागांसाठी भरती चालू आहे. 10वी पास यामध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता. गड्ड स्वर्गाचं पद आहे, सरळ सेवेचं पद आहे. 18 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये. तर यामध्ये जे गड्ड स्वर्गातलं पद आहे पगारसुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो गड्ड स्वर्गातलं पद आहे 18 ते 38 पर्यंत वयोमर्यादा मागितला आहे. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 731 जागांसाठी भरती चालू आहे आणि शिक्षण 12वी पास मागितलेलं आहे. त्याचबरोबर 15 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 188 जागांसाठी भरती चालू आहे. अभियांत्रिकी डिप्लोमा मागितला आहे. 12 मे 2024 शेवटची तारीख आहे. MECON लिमिटेडमध्ये 103 जागांसाठी भरती चालू आहे. 11 मे 2026 शेवटची तारीख आहे. त्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 250 जागांसाठी भरती चालू आहे. 17 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 84 जागांसाठी भरती चालू आहे आणि अंतिम तारीख 14 मे 2026 आहे. चलन नोट मुद्रणालय नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती चालू आहे. 10वी पास ITI डिप्लोमा मागितला आहे. शेवटची तारीख 19 मे 2026 आहे. त्याचबरोबर साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये 1055 जागांसाठी भरती चालू आहे. शेवटली तारीख बघू शकता 14 मे 2026 आहे. ठीक आहे. तर ह्या काही जागा या ठिकाणी निघाल्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी जवळपास 16 ते 18 विभागामध्ये या ठिकाणी जागा चालू आहे आणि CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची पण भरती या ठिकाणी निघालेली आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट शोमध्ये. जय हिंद, जय भारत.